पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ माजवली आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे दिग्गज नेते सुवेंदू अधिकारी ज्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव करून जायंट किलर ही ओळख मिळवली होती, त्यांचे अत्यंत विश्वासू पीए चंद्रकांत रथ यांची बुधवारी रात्री निर्घुण हत्या करण्यात आली। माध्यम ग्राम या ठिकाणी घडलेल्या या घटनेने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ माजवली। बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून अवघे 2 दिवस उलटले असताना झालेली ही हत्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। ही हत्या एखाद्या सामान्य वादातून झाली नसून तो एक सुव्यवस्थित आणि नियोजनबद्ध कट होता असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। या घटनेमुळे भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता एका टोकाच्या वळणावर येऊन पोहोचलाय। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसचा भाजपने दारुण पराभव केला, परंतु हा पराभव ममता बॅनर्जी यांना पचवता आलेला नाही हे आपण गेल्या 2 दिवसांपासून पाहतोय। आणि त्यातच बुधवारी झालेली ही हत्या। बुधवारी रात्री साधारण 10:30 वाजेच्या सुमारास चंद्रकांत रथ हे त्यांच्या कारने घरी परतत होते। रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती। जसं त्यांची कार डोलताला जवळील दोहरिया जंक्शनवर पोहोचली तेव्हा अचानक एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या कारला ओव्हरटेक केलं आणि अगदी समोर नेऊन गाडीचा वेग कमी केला। त्यामुळे चंद्रकांत रथ यांच्या चालकाला गाडी थांबवावी लागली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही केवळ सुरुवात होती। रथ यांची गाडी थांबताच मागून एका दुचाकीवर हल्लेखोर आले। त्यांनी अतिशय जवळून गाडीच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केला। या हल्ल्याचा वेग इतका प्रचंड होता की गाडीतील कोणालाही सावरण्याची संधी देखील मिळाली नाही। हल्लेखोरांनी थेट चंद्रकांत रथ यांना लक्ष्य केलं। गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर आपली चारचाकी गाडी तिथेच सोडून दुचाकीवरून तातडीने फरार झाले। हा संपूर्ण घटनाक्रम इतक्या वेगाने घडला की आजूबाजूच्या लोकांना काही समजायच्या आत आरोपी पसार झाले होते। गोळीबाराच्या या भीषण घटनेनंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता। चंद्रकांत रथ यांना गंभीर जखमी अवस्थेत तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर असं स्पष्ट केलं की त्यांच्या शरीरात एकूण 3 गोळ्या लागल्या होत्या। 2 गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या होत्या तर 1 गोळी पोटात लागली होती। उपचारादरम्यान त्यांची झुंज अपयशी ठरली आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या हल्ल्यात केवळ चंद्रकांत रथच नाही तर त्यांचा चालकही गंभीर जखमी झालाय। त्यालाही गोळ्या लागल्या असून सध्या त्याच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती अद्याप स्थिर नसल्याचं सांगण्यात येते। तो या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा साक्षीदार ठरू शकतो। घटनेची माहिती मिळताच पोलीस पश्चिम बंगालचे डीजीपी सिद्धनाथ गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून जिवंत काडतुसं आणि रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या। या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली जी चारचाकी गाडी जप्त केली आहे त्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। या गाडीवर लावलेली नंबर प्लेट बनावट असून ती सिलिगुडीच्या पासिंगची दाखवण्यात आली होती। हल्लेखोरांनी ओळख लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा बनावट नंबर प्लेटचा वापर केला होता हे आता स्पष्ट झालंय। पोलिसांनी सध्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेत, त्याद्वारे हल्लेखोरांचा माग काढला जातोय। तसंच फॉरेन्सिक टीमने जप्त केलेल्या वाहनातून काही नमुने गोळा केले असून या प्रकरणाचा तपास आता उच्च स्तरावर केला जातोय। या घटनेनंतर सुवेंदू अधिकारी यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। त्यांनी म्हटलंय की ही हत्या म्हणजे निव्वळ राजकारण आहे। चंद्रकांत रथ यांची हत्या करण्यापूर्वी हल्लेखोरांनी किमान 2 ते 3 दिवस त्यांची रेकी केली होती। हा एक सुनियोजित राजकीय कट आहे। त्यांनी पुढे असंही नमूद केलं की बंगालमध्ये मागील 15 वर्षांपासून जे महाजंगल राज सुरू आहे त्याचे फळ आता भाजपच्या कार्यकर्त्यांना भोगावं लागतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेची माहिती घेतली असून केंद्राकडून या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवलं जाते। भाजपच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात जमा होऊन तृणमूल काँग्रेस विरोधात घोषणाबाजी केली, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। दरम्यान तृणमूल काँग्रेसने सर्व आरोप फेटाळून लावत या हत्येचा निषेध केलाय आणि या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। चंद्रकांत रथ यांची हत्या ही केवळ एका व्यक्तीची हत्या नसून ती पश्चिम बंगालमधील बिघडलेल्या राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी आहे।
सुवेंदू अधिकारी यांचे जवळचे सहकारी असलेल्या त्यांना लक्ष केले गेले। यामागे आणखी काही मोठं कारण आहे, याचा शोध घेणं आता पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। बनावट नंबर प्लेट, रेकी करून केलेला हल्ला आणि हल्लेखोरांचे नियोजन पाहता हे व्यावसायिक मारेकऱ्यांचं काम असल्याचं बोललं जाते। आता या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे जाते की राज्य पोलीस आरोपींना पकडण्यात यशस्वी होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसेचे सत्र सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय। दरम्यान या सर्व घटनेबद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।